करुणीभूषित प्रेम घाली हृदयात आलोदा मागायास थोर करुणियास चिंतन समयी सेवा पुरीच देई आलोदा मागायास थोर करुणियास तुकया बंधू मळे भावा मज निर्वावे देवा आलोदान मागायास थोर करुणियास
स्वयं लीलया गोपवेशं दधामि गवामृङ्गकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गदाशङ्खचक्रादिनिर्भाविताङ्गं चिदानन्दसंरक्षणाढ्यशुल्कं यमादेशभेदाङ्गयोगपूर्णं समाधिस्थं भजे ज्ञानदेवं जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमान दिव्य रूपेच केली नद्या नितीये दिव्य लोकासिनी योगीनाथांचे चरणी शरण ये दान मागायास थोर करुणियास वैरागी शिरोमणी देवचे सुप्रसिद्ध साधू ज्यांनी आपलं 42 वर्षांचं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी चंद्रासारखं झिजवलं वारकरी भक्ती मंदिराचा भागवत धर्माचा जे कळस झाले ज्यांना आपण जगद्गुरू असं म्हणून ओळखतो त्या श्री तुकाराम महाराजांचे छोटे बंधू संत श्रेष्ठ काळोबा महाराज यांचा एक प्रसिद्ध छोटासा 4 कडव्यांचा संतांजवळ तुकाराम महाराजांजवळ काही मागणी करणारा काही अपेक्षा व्यक्त करणारा अभंग आजच्या जागराच्या मागणीच्या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. संत श्रेष्ठ काळोबाला आपले वडील बंधू तुकाराम महाराजांकडे मागणं करतायत. महाराज माझं चांगलं करा, माझं उचित करा, माझं भलं करा, माझं कल्याण करा. करुणी उचित चांगलं करा आणि माझ्या हृदयामध्ये अध्यात्माविषयी देवाविषयी साधू संतांविषयी प्रेम निर्माण होऊ द्या. प्रेम घाणी हृदयात काळोबाला म्हणतात मी खूप लांबून तुमच्या दारी खूप अपेक्षा ठेवून आलो दान मागायास थोर करुणियास. काळोबाला सांगतायत की मला चिंतन आणि सेवा महाराज तुमची घडू द्या. चिंतन समयी सेवा पुलीच देई आणि शेवटच्या चरणामध्ये कानवरायांची अपेक्षा आहे की हे बंधू हे तुकाराम महाराज मला तुम्ही तुमच्या हाताने देवाच्या हाती सुपूर्त करा. तुकया बंधू म्हणे भावा मज निरवावे देवा मला तुम्ही तुमच्या हाताने देवाच्या हाती सुपूर्त करा, देवाच्या स्वाधीन करा. अशा गोड अर्थाचा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. हा अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी गेल्या शतकामध्ये वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही थोर साधू संत मंडळी होऊन गेली ज्यांनी वारकरी संप्रदाय वाढवला जोपासला. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा वारकरी संप्रदाय ज्यांनी आणखी सामान्य जनांपर्यंत पोहोच केला त्याचा अर्थ तुम्हाला सांगितला. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. त्या थोर गेल्या शतकातल्या थोर संत मंडळींपैकी ब्रह्मलीन संत श्रेष्ठ सद्गुरू श्री मोतीराम महाराज यांच्या समाधी स्थानावर अर्थात फळागावामध्ये त्यांच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव आज त्याची जागराची सेवा आहे. आमच्याकडे आम्ही त्याला मागणीची सेवा असं म्हणतो. आज या मागणीच्या जागराच्या सेवेच्या निमित्ताने
अभंग निवडला श्री तुकाराम महाराजांची बंधू आहेत कानोबा आहे. आपण सर्व उपस्थित असणारी कीर्तनकार मंडळी, गायनाचार्य, मृदुंग वादक, मोतीराम महाराजांच्या भक्त परिवारातील अनुयायी, त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या उपदेशानुसार आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करणारे आपण सगळी वारकरी संप्रदायाची साधक मंडळ. मला श्री महाराज जशी बुद्धी देतील आणि माझ्याकडून एक तासाभरामध्ये जशी माझ्याकडून महाराज सेवा करून घेतील तशी सेवा मी त्यांच्या समर्पित करण्याचा, त्यांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. कानोबा तुकाराम महाराजांची छोटी भाऊ, कानोबा तुकाराम महाराजांची अनुष. असे की वारकरी संप्रदायाच्या वागण्यामध्ये 4 प्रकारच्या मागण्या आपल्याला सापडतात. पहिली मागणी लहान आणि महानाकडे केली, दुसरी मागणी महान आणि लहानाकडे केली, तिसरी मागणी लहान आणि लहानाकडे केली आणि चौथी मागणी महान आणि महानाकडे केली. पहिली लहान आणि महानाकडे केली, लहानाने मागावं, महानाने सुद्धा द्यावं. तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात की मागणाऱ्यालाही धर्म आहे, देणाऱ्याला सुद्धा काही नियम आहे. मागणाऱ्याचा धर्म असा आहे की मागणाऱ्याने गरज असेल तेवढंच मागावं, गरज असेल तेव्हाच मागावं. देणाऱ्याचा असं धर्म आहे की देणाऱ्याने आपली ऐपत असेल तर मागणाऱ्याला विमुख रिकाम्या हाताने पाठवून. देणाऱ्याचा असा धर्म आहे की देणाऱ्याने आपल्या कुवतीप्रमाणे द्यावं. देणाऱ्याला धर्म महाराजांचा हो दात्या आणि मागत्या नीती तरी बोली यथा शक्ती ठाकील तैसी बाधी दोघासी विमुखता. शंकराचार्य भिक्षा मागायला गेले एका म्हातारीच्या घरी. तिने सगळ्या उतरंडी शोधल्या. काय म्हणतात रांजणं जुन्या काळात. तिने सगळ्या उतरंडी रांजणं शोधले. तिला काही धान्य सापडलं नाही, तांदूळ सापडले नाही, गहू सापडले नाही, ज्वारी सापडली नाही. पण आधी तिला तर काहीतरी द्यायला पाहिजे. तिने ओळखलं की आज आपल्या दारी भिक्षुक जो आलेला आहे तो साक्षात आचार्य शंकराचार्याच्या रूपाने. पण तिचे डोळे पाण्याने भरून आले. तिला असं वाटलं की खूप काही द्यायला पाहिजे पण आपल्याकडे काहीच द्यायला नाही. ती बाहेर गेली. अंगणामध्ये आवळ्याचं झाड पिकलेलं होतं. 2 पिकलेले आवळे पडलेले होते. त्या म्हातारीने ती उचलले, शंकराचार्यांच्या जोडीत घातले. सांगितलं पोरा, मी तुला ओळखलं. हिंदू धर्माची पुनर्स्थापना करणारा, पुनर्प्रतिष्ठापना करणारा तू आचार्य शंकर आहे. मला असं वाटतं की तुला सर्वस्व द्यावं, पण मी इतकी विपन्न आहे, मी इतकी गरीब आहे, मी इतकी दरिद्री आहे की तुला साधे मुठभर तांदूळ देऊ शकत नाही. पोरा, मला माफ कर. एवढे हे 2 आवळे घे. तिने ते 2 आवळे पिकलेले आचार्यांच्या जोडीत वाढले. शंकराचार्य आश्रमावर आले. मोठं वाईट वाटलं आचार्यांना. असं वाटलं की देवाने एखाद्याला गरीब करावं, पण इतकंही गरीब करू नये की कोणी दारी आला तर त्याला द्यायला काही नसावं. इतकं पण माणसाने गरीब होऊ नये असं आचार्यांना वाटलं. ते 2 आवळे आचार्यांनी चौरंगावर ठेवले आणि महालक्ष्मी अष्टक गायले. महालक्ष्मीची स्तुती केली 8 श्लोकांमधून. दिवाळीच्या वेळी आपण जे लक्ष्मी पूजन करतो त्या लक्ष्मी पूजनामध्ये ते 8 श्लोक आपण म्हणतो. नसेल म्हणत तर म्हणायला पाहिजे. महालक्ष्मीचं अष्टक त्यांनी गायलं. आता आचार्य शंकरांची ती वाणी होती. महालक्ष्मी प्रगट झाली. तिने विचारलं, शंकर का माझी आठवण केली रे? आचार्यांनी सांगितलं की आई गरीब कर एखाद्याला, पण इतकं गरीब करते. त्या म्हातारीने इतकं दरिद्री केलं, मला तिला काहीतरी द्यायचंय. महालक्ष्मीने त्या आवळ्यांकडे आपल्या कृपा दृष्टीने पाहिलं. ते आवळे सोन्याचे. आचार्यांनी तेच आवळे उचलले, त्याच म्हातारीला दिले. तिने विचारलं का? म्हणून आचार्यांनी उत्तर दिलं होतं, आई नीती असं म्हणते की तुला जे शक्य आहे ते तू दिलं, मला जे शक्य आहे ते मी देणार. याला म्हणतात देण्याचा मागण्याचा नियम. मोठा माणूस असेल त्याने मोठेच द्यावं. मोठा माणूस असेल तर काही मोठं काम निघालं, समजा काही मंदिराचं काम आहे, काही मोठं धर्म काम आहे, मोठा माणूस आहे,
त्याने असं म्हणू नये की आपला पण खारीचा वाटा लावू दे, त्यांनी सिंहाचा वाटा उचलायला पाहिजे. त्याने असं नाही म्हणायला पाहिजे की आपले पण 101 बिया, 101 देणारे 101 आहे, तू थोडं मोठं दिलं पाहिजे, कारण देवाने तुला जरा जास्त दिले. एक सांगतो आहे का मॅडम, दान हे पुण्य नाही, दान हे पुण्य नाही, दान हे प्रायश्चित्त आहे. आपण जे संग्रह रूपी पाप केले, वस्तू गोळा करणं हे पाप आहे. वस्तू कोणी असो, मी असो नाही तर कुणी असो, वस्तू गोळा करणं, पैसा गोळा करणं, प्रपंच गोळा करणं हे पाप आहे. दान त्याचं परिमार्जन आहे, त्याचं प्रायश्चित्त आहे. दान हे पुण्य नाही आपल्या शास्त्राप्रमाणे. आपलं शास्त्र म्हणतंय की तुम्ही जे संग्रह रूपी पाप करता, प्रपंच मधला संग्रह करावा नाही, आपल्याला करपात्री होता येत नाही. वृंदावन एक संत होऊन गेले, धर्मसम्राट करपात्री महाराज, आयुष्यभर भांड वापरलं नाही. भिक्षा मागायची कशात माहिती, हातात कर हेच त्यांचं पात्र झालं. त्यांचं नाव धर्मसम्राट करपात्रीजी महाराज, त्यांचा आश्रम वृंदावन. आपल्याला तर काही करपात्री होऊन जमणार, आपल्याला एवढंस साठवून कसं काय जमणार, आपल्याला वर्षाचं पाहायला पाहिजे. 10 पोते 20 पोते बँकेत 5-50 लाख रुपये, कारण आपण प्रापंचिक माणसं आहे. पण हे जरी आपण केलं तरी सुद्धा शास्त्र म्हणते पाप आहे. आणि पुण्य देणं हे पुण्य नाही, दान हे त्याचं प्रायश्चित्त आहे. म्हणजे संग्रहाच्या पापाचं दुःख भोगावं लागत नाही, देणाऱ्याने आपल्या योग्यतेप्रमाणे द्यावं, छोट्याने मागावं, महानाने द्यावं. उदाहरण श्रीमद भागवत नावाचं ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये उदाहरण उत्तानपाद नावाचा राजा, 2 पत्नी, मोठीचं नाव सुनीती, छोटीचं नाव सुरुची. मोठी त्याला आवडत नव्हती, छोटी त्याला, मोठी पत्नी त्याची आवडती होती, छोटी जरा ते असं का असतं कळायलाच मार्ग नाही. मोठी स्वाभाविक आहे, सुनीती माणसाची नावडतीच असते. मला नीती कुठं आवडते का? धर्म आवडतो का माणसाला? नियम आवडतात का? नाही आवडत. मान नीतीने धर्माने नियमाने राहणारी माणसं, सांगणारी माणसं नाही आवडत माणसं. साखोरीत सांगणारी, साखोरीत वागणारी किंवा चाकोरी सांगणारी माणसं आवडतात का लोकांना? नाही आवडत. सुनीती त्याला नाही आवडत, नावडती. आणि सुरुची, रुची म्हणजे मनमानी, वाटेल तसं त्याला ती आवडायची. त्याने काय केलं, त्या सुनीती नावाच्या पत्नीला गावाच्या बाहेर छोटा महाल बांधून दिला आणि सुरुची नावाची त्याची बायको त्याने गावात ठेवली, जवळ ठेवली. छोट्या पत्नीला मुलगा झाला, नाव ठेवलं गेलं उत्तम. मोठ्या पत्नीला मुलगा झाला, नाव ठेवलं गेलं ध्रुव. गावाच्या बाहेर राहणारी सुनीती, ध्रुव 8 वर्षांचा झाला. ध्रुवाला मांडीवर घेतलं, सांगितलं आई बाळा, गावात कधी जाऊ नकोस, गेला तर कधी महालाच्या आसपास जाऊ नको, गेला असतं कधी महालात जाऊ नको, आणि महालात गेला तर कधी बापाच्या मांडीवर बसू नको. सुट्टीचा दिवस होता, पोरं म्हटली ध्रुवा चल खेळायला. पोरं नेमकी गावात आली, ध्रुवाची बॅटिंग आहे, ध्रुवाने बॅट घेतली, असा सिक्सर मारला की बॉल राजाच्या महालात. पोरं घाबरली नाही, पोरांनी सांगितलं ध्रुवा तुझ्याच वडील आहे, जा पटकन चेंडू घेऊन ये. ध्रुव आतमध्ये गेला, संध्याकाळची वेळ. राजा लहान्या पत्नीच्या मुलाला मांडीवर घेऊन बसला होता, उत्तमाला. राजाने हाक मारली, ध्रुवा ही मांडी रिकामी, ये बैस. लाडाने ध्रुव गेला, रिकाम्या मांडीवर बसला. लहानी आई आली, सावत्र आई, सण नाही झालं. तिने सांगितलं ध्रुवा उतर. ध्रुवाने सांगितलं नाही, माझे सुद्धा बाबा आहेत, माझे सुद्धा वडील आहेत. ध्रुवा उतर म्हटले, मी नाही उतरणार. तिने हात धरला, ध्रुवाला आपटूनच दिलं. मोठ्या आशेनं ध्रुवाने वडिलांकडे पाहिलं की वडील उचलून घेतील, हिला काहीतरी शिक्षा करतील, कमीत कमी हिला बोलतील तरी. पण तिच्या धाकापोटी त्यांच्या तोडून एक शब्द फुटला नाही. तिच्या धाकापोटी मी विचार केला की अशी धाकात राहणारी माणसं तेव्हापासून आहे, असं काही वाईट वाटून घ्यायचं नाही. तेव्हापासून माणसं राजा 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 मनूच्या वंशातला राजा आहे. मनू त्याच्या वंशातला राजा आहे, उत्तानपाद नावाचा राजा.
आणि तो बायकोच्या धाकापोटी एकही शब्द बोलू शकला नाही. दुखावलेला ध्रुव, हर झालेला ध्रुव पळत गेला गावाच्या बाहेर. आपली आई होती, तिच्या कुशीत शिरला. खूप वेळ रडत राहिला, बोलता येणार. तिने शांत केलं ध्रुवाला आणि सांगितलं, तू ध्रुवा का रडतोस? तर ध्रुवाने सांगितलं, आई त्या छोट्या आईने मला आपटून दिलं, ढकलून दिलं. मला माझ्या बापाच्या मांडीवर बसायचं. ध्रुवा ते शक्य नाही. बसायचे आहे ध्रुवा, ते शक्य नाही. बसायचे आहे ध्रुवा, ते शक्य नाही. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला मी काही श्री हरी नाही, विष्णू नाही. एक लक्षात आलं की याचा अर्थ आपली ही इच्छा विष्णू पूर्ण करू शकतो. गंगेच्या काठी एक ठिकाण आहे, मधुबन, आजही आहे, ऋषिकेश जवळ आहे. त्या मधुबनात गेला ध्रुव आणि त्या परमपित्या ईश्वराची आराधना केली त्याने 6 महिने. आणि देव हरी रूप घेऊन त्याला भेट द्यायला, सांत्वना द्यायला आले. योंत प्रविश्वमाच विमान सुत्ताम संजीवयत्तिके शक्तिधर सुधामना आणि हस्तचरण श्रमत्वगादी प्राणायाम भगवते पुरुषाय तुभ्यं. आपल्या वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे ना, रामकृष्ण. काय म्हणतात? रामकृष्ण. मला पटापट एक उत्तर द्या. राम कुठले? राम कुठले? अयोध्येचे. कृष्ण कुठले? मथुरेतले. हरी कुठले? मधुबनातले हरी, असं भागवत बोलतो. अशा ठिकाणी बसव की जिथून कोणी उठ म्हणणार नाही. कबीरजींची एक ओळ आहे, ऐसी वाणी बोलिए कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठिए कोई न बोले झूठ. अशा ठिकाणी मला बसावं जिथून कोणी उठ म्हणणार नाही आणि असं बोलावं की कोणी हे खोटं आहे असं म्हणतात कामा नये. देवा देवा मला अशा जागी बसव की जिथून कोणी मला आटून देणार नाही, हाकलून देणार नाही, ढकलून देणार नाही. देवानी ध्रुवाला उत्तरेकडचं एक आढळतं दिले ताऱ्याचे रूपाने. Oh
पलीकडचा एक तारा ध्रुवाच्या नावे करून टाकला. तो तारा ध्रुवाला दिला, ते पद ध्रुवाला दिलं. सगळे तारे उगवतात पूर्वेला, पश्चिमेला मावळतात. सगळे तारे, शुक्र तारा मावळत, सप्तऋषी उगवतात, पहाटे पहाटे उठून पश्चिमेकडे मावळतात. एक तारा आहे ध्रुव, तो हालत नाही, उलट हे सगळे तारे त्याच्या भोवती फिरतात, है ना. म्हणून त्याला ध्रुव तारा म्हणतात, त्याला ध्रुवपद म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणाला काय म्हणतात, का म्हणतात त्याचं कारण आहे, सगळी चरण त्याच्या भोवती फिरतात ना. पहिल्यानंतर दुसरे येतं, तिसऱ्यानंतर 100 काढायचा जरी अभंग असेल ते दुसऱ्या भोवती फिरतात ना, म्हणून त्याला दुसऱ्या चरणाला ध्रुव, कारण सगळी तारे त्या ध्रुव ताऱ्या भोवती फिरतात. छोट्या ध्रुवाने मागितलं आणि महान अशा ईश्वराने हरीने दिलं. छोट्या ध्रुवाने साधी गोष्ट मागितली होती की देवा मला अशी बसायला जागा दे, कोणी म्हणणार नाही. पण ईश्वराने जे त्याला शक्य आहे ते त्याने दिलं. मागण्याचा वाङ्मयातला शास्त्रातला हा पहिला प्रकार आहे. लहानाने मागितलं, महानाने दिलं. दुसरा प्रकार, महानाने मागितलं, लहानाने दिलं. असं कधी कधी होतं की महानाला गरज पडते, लहानाकडे जावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. पुण्यामध्ये नारायण देशमुख नावाच्या सावकाराच्या घरी छत्रपती कर्ज मागायला गेले. त्यांच्या जीवनात प्रसंग आहे. चरित्रात उल्लेख येतो की त्या सावकाराने विचारलं की काय पाहिजे राजे, माझं भाग तुम्ही माझ्या दारी आला बसा. राजांनी सांगितलं मागणाऱ्याने बसून मागायचं नसतं. मी राजा असतो म्हणून काय झालं, मला इतके इतके होत पाहिजे, त्या काळचं चलन. म्हटले गहाण काय आणलं राजे, गहाण. त्याने डिपॉझिट आणा, मग गहाण काय तारण. राजाने काही आणलं नव्हतं, गवताची काडी उचलली, सांगितलं राजाच्या हातची गवताची काडी घेऊन घे आणि मला एवढं एवढं कर्ज दे. त्याने दिलं. 18 महिन्याने राजे दक्षिण दिग्विजय करून परत आले, सगळं जिंकून दक्षिण, आणि परत त्याला आले. त्याचं मुद्दल व्याज हिशोब करून दिलं आणि त्याला विचारलं होतं माझी गवताची काडी कुठे, ती सापडे ना. गवताचीच काडी ती कुठं गहाण झाली काय माहिती. त्यांनी जाऊ द्या राजे, गवताची काडी आहे. छत्रपतींनी सांगितलं होतं माझी गवताची काडी सुद्धा, माझ्या स्वराज्यातली गवताची काडी सुद्धा सावकाराकडे गहाण राहता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची दृष्टी, त्यांची नजर. पण काय का होईना छत्रपतींना एका छोट्याशा सावकाराकडे कर्ज मागायला जावं लागलं. मोठी माणसं लहानाच्या दारात जातात. कानोबा यांचं ते गाव त्याचं शेवटचं आहे. कानोबा तुमच्या माझ्याकडे दार मागतात. विनवी तो सकाळ जोडणी तोरा तुलेची द्याम म्हणे तू कया बंधू राम म्हणे तू कया बंधू तुलेची द्याम कानोबारायांनी तुमच्या माझ्याकडे दाम मागावं म्हणजे काय. केवढी मोठी संत मंडळी ही. जसं आईने लेकराला म्हणावं बाबा तुझ्या पाया पडते पण तू सावलीत खेळ, त्याच्या भल्यासाठी होईना पण तिची ती त्याच्याकडे माग नाही. जसं एखादं पोरग व्यसनी व्हावं तर त्याच्या आईने त्याला म्हणावं की पदर पसरते, तुझ्याकडे भीक मागते पण तू दारू पिऊ नको. त्याच्या भल्यासाठी तिने त्याच्यापुढे पदर पसरावा. तसं साधू संत तुमच्या माझ्याकडे दान मागतात की तुमच्या भल्यासाठी, पण मला दान द्या. तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही नीतीने राहा, धर्माने वागा, तुम्ही चांगले वागा, सरळ मार्गी राहा. एवढे मोठे पैठणचे श्रीमंत संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुमच्या माझ्याकडे हात जोडतात. कर जोड मी विनवितो तुम्हाला, तुम्ही
चांगलं गायन. नर देह दुर्लभ जाना, त्याचं शेवटचं चरण आहे, हेची माझी विनवणी जोडोनी कर दोन्ही शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा. खरं सगळं आपल्याला नाथ महाराजांनी हात जोडावे. आपण एवढे मोठे आहेत का? नाथ महाराज एवढे छोटे आहेत का? ते फार मोठे आहेत, आपण खूप छोटे आहेत, तरी पण ते आपल्या पुढे हात जोडतात. महानाने लहानाकडे मागितले. तिसरा प्रकार लहानाने लहानाने मागणं, लहानाने लहानाकडे मागणं. दे तंबाखू दे सोन्याला काही शास्त्र पाहिजे असं काही शास्त्राची गोष्ट वेळ लागतो. साधारणपणे 2 रुपये दे, 4 रुपये दे, गाडी दे, चावी दे, आलोच, हे म्हणजे लहान आणि लहानाकडे मागणे. आणि शेवट महान आणि महानाकडे मागणे. आजचा प्रसंग, आजचा मागतोय तुकाराम महाराजांची, मागताय तुकाराम महाराजांची बंधू कानोबा आहे. कानोबा तुकाराम महाराजांची बंधू आहे म्हणून मोठे असं नाही, ते स्वतंत्र सुद्धा मोठे आहेत. कानोबारांचे अभंग कमी घेतले जातात कीर्तनाला. कानोबारांची भजनावली आपण म्हणून देतो, जसं ज्ञानदेव तुकाराम म्हणतो, जसं ज्ञानोबा तुकाराम म्हणतो, तसं कानोबारांचं भजन नाही. कानोबारांचे अभंग फार घेतले जात नाही. कानोबारांचे अभंग कोणते हे सुद्धा लोकांना समजत नाही. तुकाराम महाराजांच्या गाथीत आहे, त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं तुकया बंधू म्हणजे ते तुकाराम महाराजांचीच अभंग आहे. ते तुकाराम महाराजांच्या गाथीत आहेत खरे, पण तरी सुद्धा तुकया बंधू हा शब्द आला की ते तुकाराम महाराजांचे अभंग नसतात, ते असतात कानोबारांचे, तुकाराम महाराजांच्या बंधूंची ते अभंग असतात. आपल्या ते गडबडीत लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं तुकया बंधू म्हणजे तुकाराम महाराजांचीच अभंग आहे. कानोबा महान आहे, तुकाराम महाराजांची बंधू म्हणून महान नाही, ते स्वतंत्र सुद्धा मोठे. काही संतांचा उल्लेख कमी आहे, काही संतांचं चरित्र कमी सांगितलं जातं, काही संतांचा उल्लेख रोज कीर्तनात होत नाही. याचा अर्थ असा नाही की ते छोटे आहेत. मला सांगू द्या, काही व्यक्तिमत्व असे असतात की ज्यांच्याबद्दल शास्त्र संत ग्रंथ कमी आहेत, पण ते छोटे आहेत असं नाही. आदिकवी वाल्मिकी ऋषींनी वर्णन केलंय रामप्रभूंचं रामायणामध्ये. स्वाभाविक रामप्रभू मोठेच आहेत. निर्गुण ईश्वराचा सगुण अवतार सीता मातेचं वर्णन आले, स्वाभाविक जगत जननी आहे. लक्ष्मण महाराजांचं वर्णन आलं, शेषावतार. भरत महाराजांच्या भक्तीचं वर्णन आलं, प्रश्नच नाही. पण शत्रुघ्न महाराजांचं वर्णन जर कमी आहे, थोडं आहे. याचा अर्थ शत्रुघ्न महाराज काही किरकोळ आहेत असं नाही. भरत म्हणजे भरत महाराज नंदीग्रामात आहे. ते म्हणतात की माझा भाऊ जमिनीवर झोपतो तर मी का महाराज झोपायचं. ते अयोध्येपासून जवळच नंदीग्राम आहे, आजही आहे, तिथे राहतात भरत महाराज. ते म्हणतात की ज्या जमिनीवर माझा दादा चालतो त्या जमिनीवर मी पाय ठेवणार नाही. त्यांनी जमिनीत खड्डा केला, जमिनीच्या खाली राहायचे, ते कंदमुळं खायचे. ते म्हणतात की माझा दादा राज्यात नाही तर मी का राज्यात राहू. ते पण अयोध्येच्या बाहेर राहतात. लक्ष्मण महाराज रामप्रभूंच्या सेवेसाठी, रामप्रभू वनवासात आहे. मग असा प्रश्न येतो की अयोध्या कोणी सांभाळली. काही कौशल्या, सुमित्रा माता आणि प्रजेची काळजी कोणी घेतली. त्याचं उत्तर आहे शत्रुघ्न महाराज. पण त्यांचं वर्णन येत नाही. वर्णन येत नाही याचा अर्थ ते छोटे आहेत असं नाही, कार्य कमी आहे असं नाही. सांगतो तुम्हाला, सीता माता खूप मोठ्या आहेत, जगत जननी आपली आई आहे सीता माता, फार मोठ्या आहेत त्या. सीता मातेचा त्यागही फार मोठा आहे. जनकाची असूर्य पश्चात शब्द आला म्हणजे जिने कधी ऊन पाहिलं नाही बापाच्या, जिने कधी घरामध्ये महिला मंडळ वैतागल्यावर ते म्हणतात बापाच्या घरी मी कधी तांब्या उचललं म्हणतात आणि इतर मी शेतात राहते. तसं ती सीता माता असूर्य पश्चात, तिने कधी ऊन पाहिलं नव्हतं. अशी सीता माता प्रभूंच्या पावलावर पाऊल ठेवून वनवासात गेली. तिचा त्याग मोठा आहे. मला सांगू दे बाबा, मला नेहमी असं वाटतं की सीता मातेपेक्षा लक्ष्मणाची पत्नी उर्मिला, तिचा त्याग फार मोठा आहे. काय का होईना पण सीता माता कमीत कमी नवऱ्यासोबत आहे, पती सोबत आहे. उर्मिलेचा त्याग यासाठी मोठा आहे की ती राहते महालात. तिला माहिती नव्हतं की वनवास झाला प्रभू रामचंद्र निघाले, त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मण निघाले. उर्मिला माता स्वयंपाक करत होती, स्वयंपाक. तर ती बाहेर आली, तिला इतकंच कळालं की राम वनवासाला निघून गेले. आणि रामाची सावली म्हणून असणारे लक्ष्मण म्हणजे आपले पती, आपला नवरा,
सुद्धा वनवासात निघून गेला. तिची एकच इच्छा होती की मला फक्त यांनी सांगून जायला पाहिजे, मला फक्त एकदा सांगून जायला पाहिजे होतं. पण लक्ष्मण महाराजांना ती सवड नव्हती. लक्ष्मण महाराज निघून गेले म्हणून ती उर्मिला माता 14 वर्ष वनवासात सीता मातेपेक्षा उर्मिला मातेचा वनवास खडतर. पण त्या उर्मिले मातेबद्दल वाल्मिकी ऋषी बोलले नाही. मग बोलले नाही याचा अर्थ छोटा आहे का वनवास तिचा? मला तर असं नेहमी वाटतं की शब्दांनी खूप काही सांगता येत, शब्दांनी फार काही बोलता येत. मला असं वाटतं की जेव्हा शब्दांनी सुद्धा बोलता येत नाही तेव्हा मौनाने बोलावं लागतं. मौन जेव्हा शब्द कमी पडतात तेव्हा मौन, शब्दापेक्षा मौन जास्त काही सांगतो. तुम्हाला असं वाटतं ज्ञानी माणूस फार बोलतो? अजिबात नाही, अजिबात नाही. संपूर्ण कुंभंग करू ती शब्द. तुम्हाला असं वाटतं की ज्याने फार अभ्यास केलाय तो खूप बोलतो? चूक आहे. ज्याला खरंच अभ्यास पचला, विद्या ज्याला खरंच आली तो मौन होतो माणूस, तो कमी बोलतो. मौन फार मोठे, शब्दांपेक्षा बोलण्यापेक्षा मौनाला खूप जास्त किंमत आहे. वाल्मिकी ऋषींनी उर्मिला मातेसाठी मौन ठेवलं, त्याचा अर्थ उर्मिला मातेचा त्याग खूप मोठा आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही संतांबद्दल बोललं जात नाही याचा अर्थ ते संत छोटे असं नाही. मी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या फळावरच आहे. आमची 9 नंबर दिंडी आहे. नगर करमाळा मार्गे आम्ही पंढरपूरला जातो. निवृत्तीनाथ महाराजांची भजनावली सगळीकडे घेतली जातात. आम्ही आमच्या फळावर म्हणतो. रोज निवृत्तीनाथांचं भजन घेतलं जात नाही, त्यांचे अभंग रोज कीर्तनासाठी घेतले जात नाही. याचा अर्थ निवृत्तीनाथ महाराज छोटे प्रमाणात. तुमची परंपरा आहे की निवृत्तीनाथ गिरजेला एकादशीला तुमच्याकडची किती लोक येतात प्रदक्षिणा? महाराजांपासून परंपरा, मोदिराव महाराजांपासून किती मोठ्या प्रमाणात तुम्ही येतात. काय या महात्म्याने, या साधूने, या संतांनी ती परंपरा दिली. निवृत्तीनाथ महाराज तेवढे महान महाराज. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा. त्यांच्याबद्दल कमी बोललं जात याचा अर्थ ते छोटे असेल. काही बद्दल बोलता नाही आलं की शास्त्र मौन होतं, बोलत नाही. तसंच कानोबारायांचं, कानोबारायांबद्दल खूप बोलता येत नाही कारण त्यांची भक्ती अफाट आहे, महान आहे. म्हणून त्यांच्याबद्दल कमी बोललं जात गेलं, पण ते महान म्हणून जो मागतोय तोही मोठा आहे, कानोबा आहे. पण ज्यांच्याकडे मागितलं जाते ते तुकाराम महाराज सुद्धा मोठे. किती मोठे तुकाराम महाराज. तुका आकाश आहे एवढा. ज्ञानेश्वरी शुक्ल वैकुंठवासी विठ्ठल महाराज होते. त्याच म्हणायचे की तुकाराम महाराज इतके मोठे की नियम असा आहे की या जगातल्या मनुष्याने वैकुंठातल्या ईश्वराची देवाची पूजा करायची असते. नियम आहे. तिथल्या माणसाने तिथल्या देवाची पूजा करायची. पण तिथला देव इथल्या तुकाराम महाराजांना जेव्हा तिथं न्यायला आला, वैकुंठाला न्यायला आला, तेव्हा इथल्या तुकाराम महाराजांनी तिकडून आलेल्या देवाची पूजा नाही केली.
तिकडून आलेल्या देवाने इथल्या मृत्यू लोकांच्या तुकाराम महाराजांची पूजा केली. तेवढे महाराज असतील म्हणून जया पूजेले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. माधवी दिव्य रूपीच आदराने पूजा केली बा नाही का. जया पूजिले काहींची पूजा करावी लागते पण त्याची नातेवाईकांची पूजा करावी लागते आदराने का नाहीला झाली. लग्नामध्ये व्याहायची जावयाची खरं सांगा आदराने का नाहीला झाली. इलाजच नसतो इलाज नसतो. तुकाराम महाराजांची पूजा देवाने नाहीला झाली आदराने जया पूजिले आदरे पांडुरंग. एवढे इतक्या मोठ्या तुकाराम महाराजांकडे तितकेच मोठे कारोबार त्यांचे बंधू फार मोठी मागणी घेऊन आले. अभंगाच्या पहिल्या साधूकडे मोतीराम महाराजांकडे देवाकडे पांडुरंगाकडे ईश्वराकडे मागताना काय करा हे नाही सांगायचं. फक्त इतकं सांगायचं माझं चांगलं करा. कारण आपण जे मागतोय ते आपल्याला बरं वाटत असेल ते आपल्यासाठी बरं आहे की नाही हे पाहण्या इतपत मोठी बुद्धी आपली नाही महाराज. त्यांना अमुक मागायचं याचा अर्थ असा आहे की त्यांना आपल्यापेक्षा आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त. म्हणजे डॉक्टरकडे गेले आपण सांगायचं आमची आमची गोळी लिहून द्या डॉक्टरकडेच कशा डॉक्टरकडे गेल्यावर जसं डॉक्टरवर सोपवायचं की असा असा आजार तुम्ही ठरवा मला काय ट्रीटमेंट द्यायची. तसं साधूकडे गेल्यावर मोतीराम महाराजांकडे गेल्यावर देवाकडे गेल्यावर त्यांना ठरवायचं त्यांना सांगायचं की देवा तू ठरव करोनी फार माझं उचित कर माझं चांगलं कर. त्या क्षणी आपल्याला जी उचित वाटत असतं ते आपण मागत राहतो ते उचित आहे की नाही काय माहिती. आम्ही 2016ला अमरनाथ यात्रेला गेलो. अमरनाथ यात्रा पेहलगाव नावाचं गाव आहे. तिथं थोडं 2-2 ट्रॅव्हल्सने बस गाड्या बस 45-45 सीट मिलिटरीच्या संरक्षणामध्ये पुढच्या मुक्कामावर पोहोच करायचा असा त्या काळी नियम होता. आतंकवाद्यांच्या हल्ल्याचा धोका होता. साधारण
300 यात्रेकरू होते, त्यांनी 45 मध्ये आम्हाला डिवाइड केलं. आम्ही 8 जण होतो. आम्हाला सांगितलं तुमची गाडी दुपारी 3 वाजता येईल. सकाळपासून आम्ही बसलो, कंटाळा आला. बरं तिकडे ते आलू पराठा भेटतो, ते सोडून दुसरं जेवणच भेटलं. आलू पराठा कंटाळलो आम्ही, आलू पराठा खाऊ. आम्ही विचारलं का इथं गावात काही चांगलं मिळतं का जेवायला. म्हटले एक महाराष्ट्रीय कुटुंब आहे, ते चांगली भाजीपोळी खायला घालतात. आम्ही घड्याळात पाहिलं 2:15 वाजलेले होते. आम्ही गेलो गावात जेवायला. त्या गाड्या 3ला येणे, आमच्या 2:30ला आल्या 2 गाड्या. आता त्या गाड्यांमध्ये आमचा नंबर होता बसायचा. त्या मेजरने मिलिटरी, तिथं ते सगळं मिलिटरीच्या ताब्यात असतं. त्या मिलिटरीने नाव पुकारले, आम्ही नव्हतो हजर. त्यांनी 2:45 वाजता गाड्या भरल्या. आमच्या जागी पुढचे 8 जण टाकले. आम्ही 5 मिनिटांनी पोहोचलो. मला कळालं गाड्या आल्या. मी त्या मेजरशी भांडू लागलो, मिलिटरीच्या माणसाशी. त्याने मला सरळ सांगितलं, पंडितजी आप आवाज मत बढाई, तुम्ही आवाज वाढू नका, नाही तर मी तुमच्या नावालाच काट मारेन, तुमची यात्राच रद्द होईल. 2 तासाचा प्रश्न आहे. 5 वाजता परत गाड्या येतील, परत आम्ही तुम्हाला पोहोच करू, दुसऱ्या जथ्यामध्ये तुम्ही जा. मी भांडायला लागलो की मेजर ऐकले ना. मी गाडी चढलो, जे आमच्या जागी बसले होते का पुढचे 8 लोक, त्यांच्याशी भांडायला लागलो. तर ते पण कंटाळले होते मला, ते पण उतरायला तयार नव्हते. माझा नाईलाज झाला, मी खाली उतरलो. आणि 5 वाजेची वाट पाहायला लागलो. मला त्या गाडीचा नंबर आठवतो, UK पासिंग होती, उत्तराखंडची गाडी होती. आणि 3218 नंबर होता. 3218 त्या गाडीत आमचे नंबर होते. 8 जणांचे बसायचे. पण ते आम्ही गावात जेवायला गेल्यामुळे ते राहिले. त्या गाड्या निघून गेल्या. त्याच गाडीत, त्या गाडीमध्ये ते 3218 नंबरच्या गाडीवर अतिरेक्यांचा हल्ला झाला. 45 लोकांपैकी जवळजवळ प्रत्येक जण जखमी झाला. या इथं पालघर जिल्हा आहे, मुंबईच्या जवळ गुजरात हायवे, कासा म्हणून गाव. त्या कासा गावातल्या एकाच कुटुंबातल्या 8 लोकांना गोळ्या लागल्या. उपचार लवकर झाले नाही, पॅरालिसिस झाला त्यांना, कारण रक्त वाहून गेलं. काही माणसं, त्या 45 माणसापैकी त्या गाडीतल्या काही माणसं स्ट्रेचरवर चालतात, काही माणसं मेली, 12-13 लोक मेली, काही माणसं आयुष्याची आधू झाली. त्या गाडीवर हल्ला झाला अतिरेकाचा 2016 साली. कोणत्या ज्याच्यात आब्बासाहेब आम्ही भांडत होतो. आणि जर मग माझं भांडण यशस्वी झालं असतं तर त्याला मला तुम्हाला दुसरा कीर्तकार सांगा. देवाची योजना महाराज तर चारी, देवाची योजना सर्वोत्तम योजना, परफेक्ट. त्याच्यावर शंकाच घ्यायची नाही, अजिबात शंका. माणसं म्हणतात ना गड्या, तो निर्णय घेतला असताना मी आज फार पुढं म्हणजे कुठं तिथं गोदावरी जातो काय, बरोबर आहे, जिथे तेच परफेक्ट आहे. याच्यापेक्षा जीवनाचा सुंदर निर्णय होऊच शकत नव्हता. याच्यापेक्षा जिथे ना हे छान आहे, हेच छान आहे, याच्यापेक्षा चांगलं जीवन असू शकत. उस्ताद झाकीर भाई, मला उस्ताद झाकीर भाईंची मुलाखत युट्यूबला फार छान. त्यांना विचारलं त्या पत्रकार मुलीने, वार्ताहर मुलीने, की मला एक सांगा, तुम्ही जर तबलजी झाले नसते, तुम्ही जर तबला वाजवला नसता तर काय केलं असतं सांगा. उस्तादजींनी सांगितलं, तर मी जर तबला वाजवला नसता तर मी काहीच झालो नसतो, माझं जीवनच तबला वाजवण्याचं. तसं मी हे झालो असतो, मी ते हे जे हेच बरोबर आहे, आणि देवाने जे केलंय तेच, म्हणून त्याला नेहमी तेच मागायचं, असंच मागायचं, महाराजांवर खुश राहायचं. महाराज तुम्ही जे करताय तेच चांगलं आहे, आणि तुम्ही जे करणार ते चांगलंच करा. गो म्हणजे ते करा माझे
दोनच्या दिवसापूर्वी एक पोरग 2 रुपये घेऊन चॉकलेट घ्यायला दुकानावर गेलो. दुकानदाराने विचारलं काय पाहिजे? म्हटले चॉकलेट पाहिजे काका. कोणाचा रे तू? म्हटले मी अमक्याचा. दुकानदाराने सांगितलं तू माझ्या मित्राचा पोरगा आहे. पहिल्यांदा आला तू दुकानावर, पैसे ठेव. त्याने बरणी खोली, झाकण खोललं, ती बरणी समोर केली, त्या पोराला सांगितलं मूठ भरली. त्या पोराने सांगितलं काका तुमच्या मुठीने द्या. नाही तू घे, माझ्या मित्राचं पोरगा आहे, तू घे. नाही काका तुमच्या हाताने द्या. घे म्हणतो ना, पैसे नाही घेणार, पैसे घेऊ, माझ्या मित्राचं पोरगा आहे, तू पहिल्यांदा आला, घे तू. पोरांचं नाही काका तुमच्या हाताने द्या. काय माणूस, काय पोरगा आहे. शेवटी त्या दुकानदारानेच मुठभर चॉकलेट उचलले, त्या पोराला दिले. काही सांगले त्याने उचलली, खिशात घातली. साहेब इकडे तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने घे म्हणत होतो. का घेतले? त्या पोराने बोलून जातात सांगितलं काका माझ्या हाताने फार कमी आले असते, माझ्या मुठीने फार कमी आले असते. नेहमी मागताना त्यांच्या उंजळीतून मागायचं, महाराजांच्या उंजळीतून. त्यांना म्हणायचं महाराज माझी उंजळ, आपली उंजळ एवढी फाटके महाराज, आपण काय मागणार? जमीन मागणार का? पैसा, बँक बॅलन्स काय मागणार आपण? आपली उंजळ छोटी आहे ना, त्यापेक्षा त्यांच्या उंजळीने मागायचं. त्यांना म्हणायचं तुम्हाला जे वाटेल ना ते द्या. आपलं काय, आपण काही मागणार नाही. तुला जे चांगलं वाटेल ते दे, तुला जे योग्य वाटेल ते दे. मी तर मागतच राहणार, मी तर लहानच. तुला जे योग्य वाटेल ते करोनी उचित व्यवस्था, व्यवस्था विश्व सुनियोजित व्यवस्था आहे. याच्यावर कधी शंका घ्यायचं कारण नाही. तुम्हाला सांगतो काय ज्वारी असते म्हणजे ऊस असतो, मका असतो, ज्वारी असते. ज्वारीचा दाणा जमिनीत लावला, कधी त्याला बाजरी उगवली चुकून? कधीच नाही. अब्जावधी वेळा, लाखो वेळा, करोड वेळा ज्वारीला ज्वारी चालली. काय ईश्वराची व्यवस्था असते, त्याच्या काय शंका घ्यायची? त्याला काय सांगायचं की असं कर? आम्हाला गोष्ट होती म्हणे, एक प्रवासी चालला होता, शाळेत होती, प्रवासी चालला होता, त्याने काशीफळ पाहिलं. काशीफळ वेल होता, त्या वेलाला ते काशीफळ 7 किलोचं काशीफळ. काय म्हणतात काशीफळ? काय म्हणतात काशीफळ? काशीला गेल्यावर लोक खाणं सोडतात ते, आणि काशीला सगळ्यात जास्त तेच मिळतं. काय मिळेल काय? काशीला तुम्ही जर गेले भाजी मंडई तर ते सगळ्यात जास्त मिळतं. ते काशीची लोक सगळ्यात जास्त ते कदू म्हणतात, कदू. आपली लोक तिथून जाऊन आल्यावर तेच सोडतात. का म्हणतात? ते पाहिलं वेल त्याचा नाजूक, ते म्हणतात काय देव गड्या, देवाकडे डोकं नाही. एवढा नाजूक वेल आणि एवढं 7-8 किलोचं फळ देते. पुढे गेला तरी कवट पाहिजे, कौट शिवरात्रीला खातात 1/2 किलोचं कौट. म्हटलं एवढं मोठं झाड हे, ते काशीफळ जर या झाडाला दिलं असतं आणि कौड जर त्या वेलाला दिलं असतं ते शोभलं नसतं का? छोट्या वेलाला छोटं फळ, मोठ्या झाडाला मोठं काशीफळ. दुपार झाली, ती ऊन झाली, ऊन झालं, बसला, जेवण केलं, तार आली, झोपला, चांगला वारा आला, ते कौट तुटलं, त्याच्या डोक्यात पडलं. कौट हे टेवढं, जेवढं कौट ना तेवढं टेवढं. मग त्याची झाड जेव्हा उतरली तर त्याच्या लक्षात आलं तिथं जर 7 किलोचं काशीफळ असतं, तेवढी काशी झाली असते. ईश्वर आणि संत जिथं ठेवतो, जसं ठेवतो ते फार योग्य ना. त्याच्यात कधीच शंका घ्यायचं राहिलं नाही. कारोबार आहे संतांनी महाराज माझं चांगलं करोनी उचित चांगलं करा आणि माझ्या हृदयामध्ये प्रेमाची निर्मिती करा. प्रेमाच्या निर्मितीने काय होईल? प्रेमाच्या निर्मितीने नाम आवडतं, प्रेमाच्या निर्मितीने देव आवडतो. जगामध्ये आवड ही प्रेमापोटी असते. आवड वस्तू चांगली म्हणून नसते, आवड आपलं तिच्या विषयी प्रेम म्हणून असते. व्यक्ती कितीही चांगली, देखणी, सुंदर, गोरी, सुस्वभावी जरी असेल तर प्रेम नसलं तर नाही आवडत ना. साधं 4 महिन्यापूर्वी ज्या माणसाचं हसणं फार आवडतं, त्या माणसाशी बिघडल्यावर माणसाचं काय गोडीसारखं हसतो, प्रेम आटलं, हसणं तेच. नाम सुद्धा तेव्हाच आवडतं जेव्हा नामाविषयी प्रेम असतं.
वारी सुद्धा तेव्हाच आवडते जेव्हा वारीविषयी प्रेम असेल, आणि संत तरी तेव्हाच आवडतात जेव्हा संतांविषयी प्रेम असेल. म्हणून कानोबाला म्हणतात, देवा चांगलं कर आणि माझ्या हृदयामध्ये या सगळ्याविषयी प्रेम निर्माण. नाथ महाराजांचा प्रसिद्ध आहे, प्रेम सुख देई त्याची मागणी कानोबा तुकाराम महाराजांकडे करतायत. काय झालं की कानोबारायांचं जीवन महिपती बाबांनी वर्णन केले, तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले. संत चरितामृत नावाचा ग्रंथ 17 अध्यायांमध्ये फार नक्की आता वाचा. तुकाराम महाराजांचा अवतार झाला जन्म मना कळण्यासाठी. वसंत पंचमीला देहूमध्ये बोल्लोबाजी कनकाईच्या पोटी महाराज 11 वर्षांचे झाले. महाराजांचं पहिलं लग्न लागलं. पत्नीचं नाव होतं रुक्माई किंवा लक्ष्मी, 2 नाव आहेत. तिला दमा होता. वैद्याने तिला तपासलं. तुकाराम महाराजांच्या आईला कनकाईला सांगितलं होतं की ही काही जगणार नाही, तुकयाचं दुसरं लग्न लावून द्या आणि हिला मुलबाळ नाही झालं तर बरं होतं. त्या काळची प्रथा तुकाराम महाराजांचं दुसरं लग्न लागलं. तुकाराम महाराज 12 वर्षांची होते. तुकाराम महाराजांची पत्नी दुसरी पत्नी 8 वर्षांची होती. तिचं नाव होतं जिजा तुकाराम महाराज. तिला आवडी असं म्हणतात. आता ती प्रथा होती त्या काळची महाराज आहे की नाही, सगळीकडेच होती. बालविवाह, साधू ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचे नियम पाळावे लागतात. ते साधूचा काय दोष देतात.
बालविवाहाची प्रथा चुकीची जरी होती, बालविवाह चुकीचीच होती, हे जे आहे हे पण चुकीचीच आहे. हे जे आहे सध्या ही काही लग्नाची वय काही म्हणजे तेव्हा बालविवाह व्हायचे आणि आता नवरदेवाच्या डोक्यावर एकही बाल शिल्लक राहत नाही. महाराजांचे लग्न लागलं, दुसरे महाराज 12 वर्षांचे होते, पत्नी 8 वर्षांची होती, महाराज 19 वर्षांचे झाले. महाराजांना मुलगा झाला, नाव ठेवलं गेलं संताजी गोरा पान देखना, संसार वेळीला आलेलं पहिलं फळ. महाराजांचं फार प्रेम होतं त्याच्यावर असावं, पण आपला मुलगा म्हणजे आपल्या घरी जन्माला आलेला काना आहे, कृष्ण. त्याला ताप भरला, फाल्गुन महिना होता, त्याच्या अंगामध्ये ताप भरला. गणपती बाबांनी वर्णन केलंय आणि महाराजांना वाटलं की मी पैसेवाला श्रीमंत आहे, मी वैद्य बोलावले सुद्धा. सगळ्या वैद्यांनी उपचार केले. महाराज श्रीमंत होते, महाराज बाजारपेठेचे प्रमुख होते म्हणून महाराजांना लोक महाजन म्हणायचे. महाराज शेती करायचे म्हणून लोक त्यांना कुंभी म्हणायचे. महाराज व्यापार करायचे म्हणून त्यांना लोक वाणी म्हणायचे. महाराज कर्ज वाटायचे म्हणून लोक त्यांना सावकार म्हणायचे. इतके व्यवसाय होते, आवक तेवढी होती, पैसा तेवढा होता, सगळे वैद्य आले, औषध दिले, औषध खोटी सगळी. मृत्यू खरा ठरला. मृत्यूने पहिलं जवळून दर्शन महाराजांना दिलं. मुलगा गेला, नाव होतं संताजी. आईला हात मारली तुकाराम महाराजांनी, आई बघ ना संताजी उठत नाही. म्हातारी कनकाई आतून आली, तिने अनेक मृत्यू पाहिले होते, पचवले होते, अनुभवले होते. तिने सांगितलं तुकया अंत्यसंस्काराची तयारी कर. संताजी गेला. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, असं कसं काय गेला? तिने खात्री केली, आपला पदर संताजीच्या नाकासमोर धरला, हल्ला, श्वास बंद होता. तुकया संताजी गेला. महाराजांनी मुलाचे अंत्यसंस्कार केले. पुढल्या महिन्यामध्ये तुकाराम महाराजांचे वडील गेले, नाव होतं गुल्होबा. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची मोठी बहिणी गेली. तुकाराम महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव होतं सावजी. महाराज त्याच्या पाया पडले, त्याला सांगितलं सावजी तू थांब, मी व्यापार करेन, मी उद्योग करेन, मी व्यवसाय करेन, तू फक्त असं थांब. एक म्हण वाचली मी, गुजराती भाषेत आहे, भाई गया तो बोल घटा. भाऊ गेला म्हणजे अर्धी ताकद गेली. बाप गया तो मावडी गई तो सारा जग सुना कर गई. मावडी म्हणजे आई. भाऊ गेला म्हणजे अर्धी ताकद गेली, बाप गेला म्हणजे छत्र गेलं, आणि आई गेली म्हणजे सगळंच गेलं. तुकाराम महाराजांनी भावाच्या पाया पडून सांगितलं दादा तू थांब, तू संन्यासी व्हायचं म्हणून तू होऊ नकोस. महाराज रात्री उठायचे, त्याच्या खोलीत जायचे, तू दिसला की बरं वाटायचं, तो नाही दिसला की पोटात धस व्हायचं, कुठेतरी बाहेर बसलेलं असायचं. एके रात्री महाराज उठले, 3-3:30 वाजले असतील, त्याच्या खोलीत पहिला अंतरुणात तो नव्हता. पोटात भीतीचा गोळा आला, घोड्याची पागा पहिली नव्हता सावजी, मोठा घोडा. गाईचा गोठा पहिला नव्हता सावजी. सकाळ झाली, महाराज घोड्यावर बसले, सगळ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन आले. सावजी सापडला नाही. संध्याकाळी तुकाराम महाराज घरी आले. कान्होबाने एक पत्र हातात दिले. सावजीने तुकाराम महाराजांच्या नावे लिहिलं होतं की तुकया माझी आशा करू नको, मी येणार नाही, आईला सांभाळ, प्रपंच नीट नेटका कर. महाराज पायरीवर बसले, भावासाठी खूप रडले. दोघच जण राहिले. 1629 सालाला इसवी सन इंग्रजी तारीख, दुर्गादेवी नावाचा प्रचंड दुष्काळ पडला. महाराजांची पत्नी गेली. महाराजांना सगळे प्रतिकूल झाले. महाराजांचं दुकान गेलं, दिवाळा निघालं, आई गेली महाराजांची. काय दुःख आहे महाराज. कधी जेव्हा असं वाटेल ना की आपल्याला खूप दुःख आहे, तुकाराम महाराजांचं चरित्र वाचायला आपल्याला काही दुःख नाही. उगे आपण रडत राहतो, काय माणसं काय काय खरं नाही, काही खरं नाही. एकदम चांगलं ना, 25-30 लाखाच्या गाडी घेतो तरी काही खरं नाही. तुला काय रॉकेट मध्ये बसवायचं काय, चांगला बंगल्यात राहतो 50 लाखाचे, काय खरं काय खरं. आपल्याला एवढं दुःख येत नाही मला, एवढा चेहरा सोडलाच नाही पाहिजे आपण. माणसं अशी साध्या गोष्टीला ना असं मूड ऑफ करून बसतात. बरं जर विचारलं काय झालं तर माणसं काय नाही, कीर्तनात केलं, चप्पलच गेलं. ते नाशिकचे महाराज आले, काळे महाराज, त्यांच्या कीर्तनात चप्पलच गेली. परत त्यांचं कीर्तन ऐकणार नाही म्हणजे महाराजांनी काय चप्पल काय दुःख आहे महाराज. तरी विचार करा, जीवलग 6 लोक 8 महिन्यामध्ये निघून, जीवलग रक्ताची पत्नी गेली महाराजांची. दुष्काळे आटीला द्रवे नाम श्रीकांत करिता मी गोपाला पाटील गावीचे लोक
मला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोणवा कोण खाली आता मज भीक भले लोकियाची सांगितली मात भले लोकियाची सांगितली मात केला घात माझ्या दुर्बळाचा केला घात माझ्या दुर्बळ. तुकाराम महाराज म्हणतात या सिस्टम पुढे या सगळ्या एकंदर या समाजामध्ये मी विचारात ठरलो, मी केवळ वाना ठरलो, केला घात माझ्या दुर्बळाचा. महाराजांना वाटलं लोकांना दिलासा द्यावा. महाराजांनी लोकांना कर्ज वाटलं होतं, त्या बदल्यामध्ये जमिनी गहाण ठेवल्या होत्या, घेऊन घेतल्या. ते खतपत्रे महाराजांनी उचलले. महाराज बुडवायला निघाले, पण मग कान्हैया आडवा आला. एक भाऊ तर निघून गेला विरक्त होऊन, पण एक राहिला कान्हैया. त्यांनी सांगितलं महाराज कुठं? महाराजांनी सांगितले बुडू कान्हैया, लोकांना थोडा दिलासा दे, कर्जातून मुक्त करू. कामगारांनी नम्रपणे सांगितलं दादा प्रपंच तुला नकोय पण मला पाहिजे ना, माझे अर्धे गहाणपत्र तू दे. वाटणी देण्यात प्रकार माझा वाटणी होते म्हणून वाटणी होते आधी फार चटणी होते मग वाटणी होत असं काय राहतो. अर्धे गहाणपत्रे तुकाराम महाराजांनी कान्हैयाची दिली. मैपती बाबा लिहितात अर्धे स्वतःचे घेऊन कधीतरी तुकाराम महाराजांना भामचंद्र भंडाऱ्यावर देवाचा साक्षात्कार झाला. देव तुकाराम महाराजांच्या कीर्तनात येतो. हे कानोबारायला जसं जाणवलं लक्षात आलं तेव्हा मात्र कानोबार खूप रडलो. आणि त्यांच्या लक्षात आलं की भावाला चांगलं काहीतरी मागणं आहे. म्हणजे आपण काय मागितलं काय गहाणपत्र, अरे चुकलोच आपण. कानोबाराय गेले तुकाराम महाराजांच्या पायी पडले, पायी लागले आणि सांगितलं महाराज चुकलोच. जे मागायला पाहिजे होतं ते मागितलंच नाही, जे योग्य होतं ते मागितलंच नाही महाराज, पण आता मागतोय पण योग्य मागतोय. तुम्हाला जर वाटत असेल तर हेच तुम्ही दान मला द्या. अभंगाचं दुसरं
चिंतन समय तुमची सेवा घडावी आणि तुमचं चिंतन घडावं. सेवा देहाने घडते, चिंतन मनाने घडते. याचा अर्थ असा आहे की जिथं देह असेल तिथंच मन असेल. देह आणि मन जर वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर ती फरफट असते. प्रपंचात जरी असलं तरी तसंच आणि परमार्थात जरी असलं तरी. प्रपंचात जो जोडीदार आपल्याला मिळाला ना पती पत्नी म्हणून त्याच्या ठिकाणी देहही असावा लागतो आणि मनही असावं लागतं. मनही असावं लागतं तर संसार सुखाचा होतो. जर फक्त देह असेल मन नसेल गोडी नाही प्रपंचाला. जसं हा प्रपंचाचा नियम आहे तसाच अध्यात्माचा नियम आहे. जिथं